त्यावेळी पेशव्यांकडे पैसे कमी पडले होते, त्यावेळी भाऊने दिल्लीचा जो छत आहे, चांदीचा जो छत होता तो तोडला, तिथली भांडी ती नाणी चलनात काढली, ती नाणी आपल्याला इथं पाहायला मिळतात। पहिल्यांदा आमच्या या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून जे चाललंय तो नाणा किंवा ती शस्त्र कुठेतरी आज आम्हाला इथे बघायला भेटतात। जोड कुठेच बघायला मिळणार नाही तुम्हाला। हो, पोलाद आहे, पूर्ण पोलाद आहे, हातात घेतल्यावर तुम्हाला कळेल किती वजन आहे त्याचं। भरपूर आहे। इथे काळविटाच्या शिंगापासून बनवलेले शस्त्र पाहायला मिळते, याला माडू म्हणतात। अशा पद्धतीने पकडून दोन्ही बाजूने भोसकण्यासाठी याचा वापर केला जायचा। महाराज म्हणजे धावपळ करतायत वगैरे, महाराज फार चालाक होते, ते जास्त धावपळ नाही करायचे, पालखीमध्ये बसूनच प्रवास करायचे। का? कारण का उद्या युद्धात म्हणजे पुढे जाऊन युद्धाला तोंड लागला तर तो स्टॅमिना असायला हवा ना। नमस्कार मित्र, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्र, आजचा ब्लॉग थोडा विशेष होणार आहे, कारण आज आपल्या म्हणजे प्राचीन आपले जे शस्त्र होते, शिवकालीन शस्त्र होते, तर त्याचा प्रदर्शन ठेवलेलं आहे आपल्या वसरगावात होली मैदानावर। तर ज्यांनी ठेवलेलं आहे आपले विजेता त्यांनी ठेवलेलं आणि प्रॉपर असे माहिती देणार आहेत आणि प्रॉपर आपले माहिती देणार आहेत। दादा, तुमचं नाव? प्रणय शेलार। प्रणय शेलार। आणि दादांचा लय मोठा वाटा आहे, ते पिक्चरमध्ये आपण जे बघतो ना शस्त्र बिस्त्र चालवताना बिलवताना, तसं ते हिरो लोकांना काही माहीत नसतं, ते सांगणारी माणसं असतात पण तिथे दाखवले नाहीत। तर ठीक आहे, तो राहिला नंतरचा पार्ट। तर आता आपण प्रॉपर तुम्हाला सर्व शस्त्र दाखवतो आणि किल्ल्यांच्या बद्दल माहिती आणि महाराजांचे म्हणजे ते फोटो होते पहिले जे काढलेले, जे म्हणजे हुबहू पेंट करतात तशा टाईपमध्ये होते, पण ते आता आपल्याकडे प्रिंट करून आणलेत, तर ते पण तुम्हाला बघायला भेटतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, नमः पार्वतीपते हर हर ठीक आहे दादा, तर आपण सुरुवात करूया मग। आता आपण नाणी पाहतोय, तर प्राचीन भारतीय नाणी आहेत। पूर्वी नाणं ही संकल्पना ज्यावेळी उदयास नव्हती त्यावेळी आपल्याकडे बार्टर सिस्टम होती, वस्तू विनिमय पद्धत होती। त्यानंतर त्याची एक लिमिटेशन्स यायला लागला, त्यामुळे आपण नाणं ही संकल्पना आली आणि त्यामध्ये चांदीच्या आणि तांब्याच्या तुकड्यावरती काही मार्किंग करून ते व्यापारासाठी वापरलं जात होतं। तर हा जो नाणं आहे हा कधीचं? हे गांधार देशाचं नाणं आहे, जे आपल्याकडे महाभारतातली गांधारी आहे तिचं जे राज्य होतं तिथलं आहे। 16 महाजनपदं होती, म्हणजे ज्यामध्ये आपल्याकडे जे बाहुबलीमध्ये महिष्मती जे राज्य बोललं जातं तेही राज्य त्या काळामध्ये होतं। त्यानंतर कुंतल होतं, काशी होतं, अशा पद्धतीची 16 मोठी राज्य होती, त्या राज्यांमध्ये ही नाणी चलनात होती। हा सम्राट अशोकाचा काळ आहे। जी नाणी चलनात येण्याचं जो चालू झालं, हा तो मौर्य कालखंड। येस, त्याच्या आधी समजा फक्त वस्तू विनिमय वैदिक पद्धतीमध्ये आहे ना। हां, म्हणजे नाण्याचं हा जे चलन आहे ते तेव्हापासून वैदिक काळामध्ये फक्त आपल्याकडे वस्तू विनिमय होती, वस्तूंची देवाणघेवाण व्हायची। सातवाहन काळातली नाणी आहेत, त्याच्यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीचं अतिशय दुर्मिळ नाणं आहे। सातवाहनांची नाणी आपल्याला इथे तांबा आणि पोटीन। हा जो नाणं आहे, हा जो दुर्मिळ आहे, हा विशेषतः तर कोणाकडे हे नाही होते। मग हा जो नाणं जो आपल्याला हे झालं तो कोणत्या काळात भेटला होता, कसं काय? हे साधारणतः ब्रिटिश पिरियडमध्ये ना, नाशिकजवळ एका उत्खननामध्ये काही नाण्यांचा साठा मिळाला होता, त्याच पद्धतीतलं हे एक नाणं आपल्या संग्रहामध्ये आहे, अतिशय दुर्मिळ आहे। गौतमीपुत्र सातकर्णीने या नाहपणा शकाला हरवलं होतं आणि त्याच्या नाण्यावरती हे चिन्हांकित केलेलं आहे। हे नाणेघाट जो आहे आपल्या पुण्याजवळ जुन्नरजवळ, तिथे ह्या सगळ्या सातवाहन राजांची शिल्प होती। आता आपलं दुर्दैव म्हणा की ती शिल्प सगळी तुटलेली आहेत, आता फक्त त्यांची नावं पाहायला मिळतात। ह्याच घराण्यातली एक स्त्री होती जिचं नाव नागनिका। जगातल्या ज्ञात राज्यकर्त्या स्त्रीचं ते नाणं आहे, म्हणजे जगामध्ये कोण राज्यकर्त्या स्त्री झाल्यात त्या माहिती नाहीत, परंतु जी माहिती आहे अशी जी एकमेव स्त्री आहे आणि सर्वात पहिली ती ही नागनिका आहे। तिच्या काळामध्ये अश्वमेध यज्ञ झालेला आहे। हां, जुन्नरला जी शिवाई मातेचं मंदिर आहे त्याच्यासमोर जो तांदळा आहे तो ह्या सातवाहनांच्या काळातलाच आहे। शिलार, आपल्या अंबरनाथचं जे शिव मंदिर आहे त्या ज्या घराण्याने बांधलं आहे त्या घराण्याची नाणी आपल्यासमोर इथे आहेत। सोन्याचं नाणं आहे, चांदीचं नाणं आहे। याच्यावर जे अंकित आहे ते काय म्हणून असं? ह्याच्यावरती ह्युमन फिगर आहे, गरुड, मानव रूपातला गरुड आहे आणि त्याच्या हातामध्ये साप आहे। गरुड आणि सापाचं वैर इथे दाखवलेलं आहे आणि गरुड वंशी आणि नागवंशी ही जमात महाभारतामध्ये पण आपल्याला रेफरन्स मिळतो। तर ह्यांच्यामधून जो उत्पन्न झाला गरुडवंशी आणि नागवंशी, तो जो पुढची पिढी उत्पन्न झाली ती ही शिलाहार म्हणून। त्याची एक रंजक कहाणी आहे, त्याच्यामध्ये जुमुतवान हा जो प्रवासी होता, चीनी प्रवासी, त्या काळातली ही घटना आहे। तर शिळेवरती जो आहार झाला तो शिलाहार,
आणि शिलाहाराचा अपभ्रंश होता होता शेलार झाला. म्हणजे जो आपल्या अंबरनाथ मध्ये जो खूप फेमस असा शिवमंदिर आहे आहे हा, ते ह्या ह्या शिलाहार राजांचं ज्यांनी बांधलंय चित्तराजाने चित्तराजाने त्यांचं हे चलनातलं नाणं आहे. नाणे. चित्तराजाने हे अंबरनाथचं शिवालय बांधलं त्याचं आहे. देवगिरीच्या यादवांची नाणी आहेत. हा जो महादेव यादव आहे त्यांनी ठाण्याचं जे शेवटचं शिलाहार होता सोमेश्वर त्याचा पारिपत्य केलं होतं इथं एकसारजवळ, बोरिवलीजवळ एकसार गाव आहे हां, त्या गावाजवळ ह्याला मारलेलं आहे आणि जलसमाधी दिलेली आहे त्या सोमेश्वराला. तर हा असा पराक्रमी महादेव यादव आहे. मग त्यांच्यानंतर त्यांनी त्यांचं चलनात आणलं. नाही, हे राजेच होते आणि शिलाहार हे त्यांचे मांडलिक होते, परंतु शिलाहारांची जी बिरुदावली आहे त्यामध्ये नृपती चक्रवर्ती असा शब्द त्यांनी हे केला. आणि तू मांडलिक असताना तू नृपती कसा काय, हा जाब विचारायला महादेव तिथे आलेला आहे आणि त्यांनी ह्या सोमेश्वराला मारलेलं आहे. खूप छान माहिती. ही विजयनगरच्या कृष्णदेवरायाची नाणी आपल्याला पाहायला मिळतात, जो अतिशय सुसंस्कृत आणि कलात्मक असा राजा होता, ज्ञानी राजा होता. त्याच्या कालखंडातली ही नाणी आहेत. त्याच्या काळामध्ये विजयनगर हे साम्राज्य अतिशय भरभराटीला होतं. शिवछत्रपतींनी रायगडावरती राज्याभिषेकाप्रसंगी जी काही नाणी चलनात आणली होती ती ही तांब्याची शिवराई आहे आणि सोन्याचं होऊन फार दुर्मिळ आहे. म्हणजे हे जे आहे हे माझ्या राजाचं नाणं आहे. नक्कीच नक्कीच. आणि पाचही पातशाह्या ज्यावेळी परकीय आक्रमक मोठे राज्यकर्ते तिथे असताना त्यांना चॅलेंज म्हणून स्वभाषेतली नाणी पाडणारा एकमेव हिंदू राजा आहे. त्याचं नाणं स्वभाषेत आहे, श्री राजा शिव छत्रपती, देवनागरी लिपीत लिहिलेलं. खरं म्हणजे सांगताना खूप अभिमान वाटतोय की राजांना समोर बघता नाही आलं, पण राजांचं जी चलनातली नाणी आहेत त्यांना आज मी अक्षरशः स्वतःहून बघतोय इथे. याचा एक अभिमान आणि मन जे भरून येणं ज्याला बोलतायत ते बघितल्याच्या नंतर कुठेतरी एक मन भरून आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कधी सावली तर बघायला भेटली नाही, पण आज त्यांच्या चलनातली नाणी बघायला भेटत आहेत. याबद्दल मी सन्माननीय भार्गव सर जे शिवगर्जना प्रतिष्ठानचे सर्व आहेत ते खरंच आपलं मनापासून आभार मानतो. कारण दुसरं काही नाही तर माझ्या राजांचं काहीतरी बघायला तुम्ही दाखवलं इथे आणि ते पण चलनातली नाणी दाखवली. नक्कीच. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाप्रसंगी ब्रिटिश वकील हेनरी ऑक्झेंडर रायगडावरती आला होता आणि त्यांनी राज्याभिषेकाप्रसंगी काही तहाची कलमे ब्रिटिशांच्या कंपनी थ्रू तिथे ठेवली होती. ती 13 कलमे होती, त्यातलं एक कलम महाराजांनी स्वीकारलं नव्हतं. ते कलम असं होतं की ब्रिटिशांना तिथे व्यापार करता करता आमची नाणी ह्या राज्यात चलनात यावीत असं तो कलम होता. आणि शिवछत्रपतींची दूरदृष्टी बघा की त्यांनी ह्या ब्रिटिशांचा जो कूटनीती आहे ती ओळखली आणि त्यांनी विचार केला की ही ब्रिटिश फार धूर्त आहेत, आज व्यापारासाठी इथे आलेत आणि उद्या इथे राज्य करायला उभे राहतील, म्हणून त्यांची चलनात नाणी घ्यायची नाहीत. आणि महाराजांनी तो नाणं तो जो काही कलम होता तो रद्द केला. ते जे नाणं आहे ते हे आहे ब्रिटिश इंडियाचं बॉम्बे प्रेसिडेन्सीचा रुपया मुंबईचा, याच्यावरती 1674 लिहिलेलं आहे. अच्छा. हां, ते ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळेचं हे नाणं आहे. आणि महाराजांच्या नंतर तुम्ही बघाल की ब्रिटिशांनी हळूहळू घुसले आणि त्यांनी सगळं राज्य चालवायला घेतलं. तर हेच दूरदृष्टी आपल्या राजाला होती, त्या म्हणून त्यांनी ते नकारलेलं होतं. आता इतिहासामध्ये इतिहास का अभ्यासायचा ते तुम्हाला पुढे दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे इथेही दिसून येतं की कितीही मोठं काही असेल तुम्ही ज्या संकटांवर मात करू शकता तो संकट किती मोठं आहे त्याला कोणत्या प्रमाणे आपण ना हारता त्याला तोंड द्यायला पाहिजे ते माझ्या राजाने इथे दाखवलं. नक्कीच. आणि त्या काळात जेव्हा ब्रिटिश खूप व्यापक झाले होते तेव्हाही त्यांची चलन न घेता आपलं चलन आणि स्वतःचं राज्य उभं करण्याची त्यांच्यामध्ये धमक होती, ते आपले राजे होते. महाराजांनी राज्याभिषेका प्रसंगी जो राज्यव्यवहार कोश आणला होता त्यामध्ये त्यांनी भाषाशुद्धी केली होती. जोपर्यंत स्वभाषा टिकत नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व टिकत नाही. जसं आज मराठी बोला, आपण मराठी चळवळ जे म्हणतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलीच भाषा बोलताना आपल्याला ज्याला बोलतो आपण चोरी वाटते आपल्याला, पण तसं नाही आहे. आपली भाषा टिकली तर आपलं राज्य टिकेल, आपलं राज्य टिकलं तर आपलं अस्तित्व टिकेल, हे महाराजांनी आपल्याला ह्या सांगितलेलं आहे. तर हे स्वराज्यातली चलनं आहेत. 4 छत्रपतींची चलनं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचा मुलगा
छत्रपती संभाजी महाराज त्यांचं अतिशय दुर्मिळ नाणं आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 9 वर्षाची कारकीर्द आहे शंभू महाराजांना, परंतु त्या काळातही त्यांचं नाणं चलनात होतं. अतिशय दुर्मिळ आहे, क्वचित काही लोकांकडेच आपल्याला हे संग्रहात पाहायला मिळतं. याच्यावरती श्री राजा शंभू असं लिहिलेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्यानंतर संभाजीपुत्र शाहू सातारा गादी, ज्यांनी साताराची गादी स्थापन केली, ते शाहूपुत्र त्यांचं नाणं आपल्याला पाहायला मिळते. आणि शिवपुत्र राजाराम महाराज ज्यांनी जिंजीला राज्य चालवलं होतं, ते राजाराम महाराजांचं सोन्याचा फणम इथे पाहायला मिळतोय. अच्छा. हां. आणि ही उर्वरित जी नाणी ही स्वराज्यातली शिवराई आहे, म्हणजे स्वराज्यात जी नाणी चलनात होती त्याला तांबडा छत्रपती किंवा रुका तिरुका असं म्हटलं जायचं, किंवा शिवराई या नावाने संबोधलं जायचं. आज खरं म्हणजे वसार गावामध्ये जेव्हा आम्ही इथे आहोत आणि ह्या आजच्या विशिष्ट दिवशी म्हणजे बलिप्रदा ज्याला बोललं जातं, आणि खरं म्हणजे आपल्या आग्र्यांमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपली एक परंपरा आहे की आजच्या दिवशी आपल्या गुरांना ढोरांना सजवलं जातं, त्यांची पूजा केली जाते. आज तसं बघायला गेलं तर आमच्याकडे नाश्त्यालाही समजा परंपरेने जे आधी खाद्य होतं तेच भेटलं जातं. तर त्याप्रमाणे आज या वसारमध्ये उभा राहून जेव्हा माझ्या राजाविषयी एवढी माहिती भेटते आणि खरं तर खूप चांगलं वाटलं सर, कारण आज मी असं मानेल की पहिल्यांदा आमच्या या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून जे चाललं आहे तो नाणा किंवा ती शस्त्र कुठेतरी आज आम्हाला इथे बघायला भेटत आहे. खरंच जसं तुम्ही सांगितलं की राजा शंभू छत्रपतींचं जे नाणं आहे ते दुर्मिळ आहे, पण 9 वर्ष फक्त ज्यांनी राज्य केलं, पण तरीही जे वडिलांनी शिकवलं ते कोणाच्याही कडे न झुकता त्यांनी हिंदू या परंपरेसाठी किंवा ह्या धर्मासाठी त्यांनी एवढं केलं आणि आज त्यांचं नाणं आम्हाला इथे बघायला भेटतंय. त्याच्याबद्दलही आम्ही तुमचे आभार मानतो. नक्कीच नाही, अतिशय दुर्मिळ नाणं आहे. इतिहासामधून काय शिकायचं असतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला ह्या 2 बॉक्समध्ये पाहायला मिळतं आहे. ही मराठ्यांचीच नाणी आहेत, परंतु ह्याच्यावर तुम्ही पाहाल तर ह्याच्यावरती पर्शियन लिपी म्हणजे फारसी लिपीमध्ये लिहिलेलं आपल्याला लिखाण पाहायला मिळते. उर्दू ही लिपी आहे, भाषा आहे उर्दू, आणि फारसी ही लिपी आहे, लिहिण्याची लिपी आहे. तर ह्याच्यावरती सगळी ही नाणी आहेत, ही फारसी लिपीमध्ये लिहिलेली आहे. येसुबाई त्यांना अटक झालेली आहे आणि शाहूला औरंगजेबाच्या कैदेत त्यांना सगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे. तर शाहूने तिकडे राहण्याने हे सगळं हिरलं की हा दिल्लीश्वर एवढा मोठा कसा काय, हे मुघल साम्राज्य एवढं मोठं कसं काय. तर एखादं राज्य चालवायचं असेल तर आपल्याला त्याच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात यायला हव्या, आणि त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दिल्लीच्या राजाचं चलन चालत होतं. ओके. शिवाजी महाराजांनी जरी स्वभाषेत नाणी फाडली असेल तरी त्याला लिमिटेशन येत होते. का? कारण का स्वराज्यापुरतीच ती नाणी मर्यादित होती, इतर राज्यात ती चालत नव्हती, स्वीकारली जात नव्हती. त्यामुळे आपलं राज्य थोडंसं मागे पडत होतं. पण शाहूने हे हेरलं आणि त्यांनी पहिलं काय केलं तर पहिला पेशवा नियुक्त केला आणि पेशव्यांना सगळे अधिकार दिले. आणि पेशव्यांनी पहिलं नाणं मराठ्यांच्या नावाने जे चलनात आणलं ते आपल्याकडे पुण्याला जे चिंचवड आहे त्याला पूर्वी चिंचूर म्हणायचे, तिथलं हे पहिलं नाणं आहे. पिंपरी चिंचवडजवळ जे चिंचवड आहे त्याला चिंचूर म्हणायचे. चिंचूरला पाडलेला हा रुपया, पहिला रुपया. सर आता आम्ही इथे बघितलं तर त्याच्यावरही जे चलनामध्ये त्याच्यावरती उर्दू भाषेमध्ये राजाचं नाव लिहिलेलं आहे, जो दिल्लीला राजा आहे तो. कारण का आपला जो तह झाला होता त्या तहानुसार मालक जरी नावाने जरी दिल्लीचे राजे असले तरी चालक मराठे होते. ओके. राजांनी ते कसं इम्प्लिमेंट करायचं आणि पुढे आपल्याला दूरदृष्टी ठेवून ते चालू केलं, त्याच्यातला हा पहिला. आणि हाच नाणं संपूर्ण हिंदुस्थानात एक रकमाने चालायला लागला. त्यामुळे मराठा साम्राज्य हे समृद्ध झालं आणि प्रबळ झालं. त्याचं एकमेव कारण शाहू छत्रपतीची दूरदृष्टी. शाहूचा इतिहास आपल्याला माहिती नाही, परंतु त्यांच्या आजोबांना आणि त्यांच्या वडिलांना साजेचं असं पराक्रम, साजेचं असं शौर्य, साजेशी अशी दूरदृष्टी शाहूकडे होती. शाहू हिते बसून त्याचं जे कोळूम घेतलेलं आहे ते शाहू हिते बसून त्यांचं बाहेरच्या देशामध्ये राजकारण चालायचं. त्यांची इच्छा होती की आपण ते राजकारण हिथून चालवायचं, असं शाहूचं दृष्टी होती. आणि आपण त्यावेळेस पेशव्यांना बरोबर घेऊन शाहू महाराजांनी लगभग संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कंट्रोल केला होता. त्यांच्या काळामध्येच हे सगळं नाव मात्र राजा दिल्लीला बसला होता आणि सगळं त्याच्यावरून नक्कीच एक गोष्ट समजते
की जर मराठ्यांनी विचार केला, मराठ्यांनी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र मराठ्यांनी जर विचार केला तर आजही कुठलाही तख्त राखू शकतो, बरोबर ना? तोच विषय इथे तुमच्या माध्यमातून आम्हाला समजतं. ह्या दमडी आहेत. दमडी म्हणजे सर्वात कमी किमतीचं नाणं. ह्या तांब्याची नाणी पैसा आहे, मराठ्यांचा पैसा, म्हणून आपल्याकडे जी म्हण आहे ना, 1.5 दमडीची किंमत नाही. दमडी म्हणजे सर्वात कमी किमतीचं नाणं, त्याच्यामुळे हे नाणं आहे ते. आणि नंतर हळूहळू संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मराठे स्थिर झाले आणि त्यांनी तिथे छोटी छोटी राज्य उभी केली, संस्थानं. त्यामध्ये इंदोरचे होळकर आहेत, बडोदाचे गायकवाड आहेत, धारचे पवार आहेत, त्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले. हां, हे राज्याभिषेकाप्रसंगी त्यांनी जी नाणी इश्यू केली ती आता चलनात आणली. हां, आता इथे मा लिहिलं आहे आणि त्याला अजून एक दांडी आहे. हां, तो मल्हाररावचा शॉर्टकट आहे. हां, इथे सा लिहिलं आहे, हा सयाजीरावचा शॉर्टकट आहे. हा इथे ख लिहिलं आहे, खंडेराव म्हणजे गायकवाड. आपण इकडनं बघितलं, इकडनं जेव्हा आपण ह्या भागात जेव्हा जातो, छत्रपतींनी जेव्हा पेशव्यांना घेऊन दुर्दृष्टी करून ते केलं, तर ऑटोमॅटिकली उर्दूमध्ये लिहिलेली नाणी ऑटोमॅटिकली मराठीमध्ये देवनागरीमध्ये यायला लागली. ओके. तर नागपूरच्या भोसल्यांचा त्रिशूल हा मिंट मार्क आहे. त्यानंतर जरीपटका आहे, हे मिंट मार्क आहेत त्यांचे. होळकरांचा सूर्य आहे, बेलपान आहे. आता ही जी सगळी नाणी आहेत ती हँडमेड आहेत, हाताने बनवलेली, आणि ही जी आहेत ती मशीन मेड आहेत. त्यामुळे त्याचं जे कटिंग आहे ते प्रॉपर आहे. परंतु लक्षात घ्या, जरी ही मशीन मेड असली तरी ह्याची प्रिंटिंग इम्प्रेस बघा, आणि ही हँडमेड आहेत. साधारणतः 300 वर्ष झालेत, आजही जशीच्या तशी आहेत. हो, ते फेड दिसतात. हां, तर हे बनवलं कसं जायचं नाणं? ही साधारणतः एक चांदीची किंवा तांब्याची धातूची पट्टी आहे आणि हॅमर असायचा, त्याच्यावरती उलटा शिक्का असायचा. त्या हॅमरनी हे ठोके मारले जायचे आणि मग ते तुकडे पडले जायचे. हे गरम तुकडे थंड पाण्यामध्ये टाकले जायचे, ज्यामुळे गरम धातू थंड पाण्यात टाकला जातो. आजही बघताना असं वाटतं की आता बनवलं. हां, त्यामुळे तो क्रूड होतो, हार्ड होतो. सो ती प्रोसेस ह्याच्यामध्ये वापरली जात होती. आणि ही जी नाणी आहेत, पुण्याची जी नाणी आहेत पेशव्यांची, ह्या नाण्यांवरती आहे ना आपल्याला सराफ मार्क, म्हणजे ज्याला टेस्टिंग मार्क बोलतात, तो कधी दिसणार नाही. म्हणजे ज्याला आत्ताच्या डेटमध्ये हॉलमार्क बोलतात. हॉलमार्क म्हणतात. ओके. कारण का कसं आहे की आज जरी आज जसे चलाक लोक आहेत, चिटर लोक आहेत, तसे 1000 वर्षापूर्वी पण चिटर होते. त्यामुळे धातू दाखवून आतमध्ये वेगळा धातू असायचा. त्यामुळे आता समजा तुमचा आणि माझा व्यवहार झाला, तर तुम्ही मला ही 10 नाणी दिलीत समजा, ओके, तर व्यवहार संपला का? तर तसं नाही आहे. ती नाणी मी तुमच्याकडून घेणार, माझा स्वतःचा एक सराफ असेल, तो चेक करणार टेस्टिंग करून की हा हे प्युअर नाणी आहेत म्हणून. तो ज्यावेळी मला ओके देईल ती त्या नाणी मी स्वीकारेल आणि आपला व्यवहार कंप्लीट होईल. अशा पद्धतीने हे सगळं चालायचं. खूप चांगलं वाटलं की कुठनं चालू झालो, हां, कुठपर्यंत आलं, मुघलांनी कुठे राज्य केलं, आणि पुन्हा आपण जेव्हा मराठ्यांचं राज्य आलं तेव्हा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता पूर्ण भारतभर ही चलनं चालली, आणि ती पूर्ण भारतभर एक चलन, पूर्ण भारत, ही जी संकल्पना आहे ती मराठ्यांकडनं आली, ही याच्यातून दिसून येते. ह्या नाण्यांवरून आपल्याला त्यावेळची आर्थिक स्थिती समजते की जर हे नाणं प्युअर 99% असेल तर तो सदन समृद्ध काळ असेल, आणि जर थोडी मिक्सिंग असेल तर त्यावेळी काहीतरी आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असेल. तर अशा पद्धतीने ह्या नाण्यावरून आपल्याला समजतं. त्यावेळी चांदीचा भाव जर स्वस्त असेल तर चांदी चांगल्या पद्धतीची वापरली जात होती. चांदीचा भाव जर वाढलेला असेल तर थोडी चांदी मिक्सिंग केली जायची. ओके. ज्यावेळी पानिपतचं युद्ध चालू होतं त्यावेळी जे नाणं चलनात आणलं ते इथे एक आपल्याकडे कसबाचं पानिपतचं नाणं आहे, मराठ्यांनी पानिपतला पाडलेलं नाणं आहे. ओके. त्यावेळी पेशव्यांकडे पैसे कमी पडले होते. त्यावेळी भाऊने दिल्लीचा जो छत आहे, चांदीचा जो छत होता तो तोडला, तिथली भांडी ती नाणी चलनात काढली. ती नाणी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यावेळेस ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जो ठसा उमटवायचा, जे हिंदू म्हणून आणि हिंदूंचं राज्य यावं जी संकल्पना होती, त्याचं यांच्या नाण्यांवर ही प्रतीक नक्कीच. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज जिंजीकडे निसटले आणि रायगड हे करताना जुल्फिल खानाला देताना शाहू छत्रपतींना अटक झालेली आणि ताराराणींना. तर सॉरी, शाहू छत्रपती आणि हे ब्लास्टचे आहेत. हां, ओके. ब्लास्टमधून अर्ध उरले हे. हां, हे तुटलेलं आहे. हा हॉलो आहे. याच्यामध्ये आहे ना मटेरियल टाकायचं, पेट्टी म्हणजे दारू आणि लेडच्या गोळ्या ते टाकून सील करायचं
आणि हा तोफेत उखळ कशी असते तशा मॉर्टर तोफा असायच्या, त्याच्यात तो ब्लास्ट करायचा आणि तो टाकल्यानंतर आहे ना तो वर फुटायचा, मग ते छर्रे बंदुकीसारखे त्याचे असं हां तुकडे होते ते लोकांना. येस. अच्छा, हा कशामधून येतो? हे ह्यातलाच मोठा पार्ट आहे, भूसुरुंग असतो असा, तो बुरुजाखाली सुरुंग करायचा आणि लावून ठेवायचा आणि लांब जाऊन बत्ती द्यायची, तेव्हा अख्खा बुरुज पडतो. म्हणजे हा विचार करा, हा एवढा तुकडा आहे तर हा केवढा मोठा गोळा असेल. हां ही सिग्नलची तोफ आहे. म्हणजे जर आपल्याला एखाद्याला जे आरमारी युद्ध आहे, युद्ध ज्यावेळी चालतं त्यावेळी जर एखाद्याला मदत पाठवायची असेल किंवा काय माहिती द्यायची असेल तर अशा पद्धतीने ह्याच्यात दारू भरली जाते आणि इथून वातेने ब्लास्ट केला जातो, हा वरती ब्लास्ट होतो आणि सिग्नल दिला जातो अशा पद्धतीने. हां जे जसं आपण बोललो जायचं की आपण आतापर्यंत ऐकलं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गडावर पोहोचतील तर तोफेची सलामी दिली जायची. त्याच्या हिशोबात जर समजा कुठे युद्ध चालू आहे किंवा काही मेसेज द्यायचा असेल तो अशा पद्धतीने दिला जातो. आणि याचा बेस आहे तो असा आहे का, कारण का पाण्याच्या लाटांमुळे बोट हलत असते, त्यामुळे त्याचा बेस मोठा दिलाय, त्यामुळे ही हलणार नाही अशा पद्धतीने. ही जी छोटीशी तोफ आहे हां याचं काय ही पण ही कार्यक्रमाच्या वेळी उडवण्यासाठी वापरली जात होती. ओके. आणि फायर आर्म्स ॲक्टच्या नुसार आपल्याला मोठ्या तोफा ठेवता येत नाही त्या. हां त्याचं एक प्रतिकृती हे ठेव, पण ही जुनी आहे, साधारणतः 250-300 वर्ष जुना पीस आहे. सर हे जे आहे हे किल्ल्याचे जे दरवाजे असतात त्याचे कुलूप आहेत आणि आजही सुस्थितीत आहेत. आपण बघू शकता की हे कुलूप आहे आणि ही त्याची चावी आहे. ओके, ही कुलपाची चावी आहे. या पद्धतीने ह्या कील होलमध्ये ही टाकायची. ओके, ही कडी आपल्या ह्याच्यामध्ये कडीमध्ये दरवाजाच्या अडकवायची आणि हा लॉक करायचा. पूर्ण लॉक. हां आता हा विना चावीशिवाय तुम्ही हा खोलू नाही शकत आणि तोडू पण नाही शकत. हातात घेऊन बघा, तुम्हाला अंदाज येईल की हा तलवारीने म्हणा किंवा तुम्ही बघू शकता. ओके, एवढा हे मजबूत आहे. ओके, ह्या चावीशिवाय हे उघड आणि सिम्पल इंजिनिअरिंग आहे, सिम्पल आहे. हा आतमध्ये प्रेस केल्यानंतर जी पट्टी आहे ती दबली जाते आणि हा पार्ट ओपन होतो. सिम्पल इंजिन पण इफेक्टिव्ह आहे. एवढे वर्ष झाले पण आजही सुस्थितीत आहे. सुस्थितीत म्हणजे असं वाटतं की ते आत्ता बनवलेलं. हे जे आहेत हे लहान मुलाचं चिलखत आहे. ओके, ते शिरस्त्राण आहे डोक्याला हे करायचं आणि हे चिलखत घातल्यानंतर शत्रूचं चिलखत तोडण्यासाठी हे एक शस्त्र वापरलं जायचं. हे दिसायला रवीसारखं आहे, टाक घुसळतात ते रवी तसं, परंतु हे शस्त्र आहे गदा आणि कुऱ्हाडीची पाती असं एकत्रीकरण बनवलेलं असं एक शस्त्र. याला गुर्ज म्हणतात. मराठ्यांमध्ये गुर्ज बहादर होते, म्हणजे हे गुर्ज चालवणारे. यांनी हे चिलखतावरती मारलं जातं आणि त्याच्या ज्या चैन जाळ्या आहेत त्या तोडल्या जातात. हे असं डोक्यात टाकलं तर कलिंगडासारखा खाप होतात. छोट्या छोट्या पातीतून तयार केलेलं आहे का? हां हे ह्याच्यामध्ये मोठं पण येतं, परंतु हे समजा मराठा पद्धतीचं गुर्ज आहे, अतिशय दुर्मिळ आहे. चिलखत किंवा टोप जो घालायची हां त्याला हे करायसाठी त्याला इफेक्ट करण्यासाठी तो विषय. येस. आपण हे शिरस्त्राण बघू शकतो. ओके, सो ह्याच्यावरती ह्या हेल्मेटच्या मागच्या साईडला आहे ना जो घालणारा असतो त्याचं नाव लिहिलेलं असतं सोन्याच्या ह्याच्यामध्ये, जे राजा वगैरे असेल तर. ओके, हे नाकासाठी संरक्षण सेफ्टीसाठी. आणि याच्यामध्ये आहे हां हे का म्हणजे असं हे एक टोक आहे त्याचं, परंतु इथे आहे ना पिसं लावली जायची गरुडाची किंवा ह्याची त्या पर्टिक्युलर एका ग्रुपचा तो मोरक्या किंवा हेड आजच्या डेटला आपण हे करत त्या पिसांवरून ओळखला जायचा. दुसरी गोष्ट एखादं वाघाचं कातडं किंवा वाघाचा मुखवटा किंवा कुठल्याही प्राण्याची चामडी कातडी आपल्या अंगावरती पांघरणं हे शौर्याचं प्रतीक म्हटलं जायचं. आता आपण त्यासारखी शक्ती आपल्याकडे आहे असं समोरच्याला भासवण्यासाठी हे सगळं असायचं. आता याच्यामध्ये गरुडाची पिसं वगैरे लावली जायची, तुरे खोवले जायचे, हे ते रॉयलपणा दिसण्यासाठी. सो अशा पद्धतीने याच्यावरती चांदीचं काम वगैरे असं, पण हे निघून गेलेलं सगळं. आपल्या समोर आहेत ना भाले आहेत, त्यामध्ये भाल्यांमध्ये 3 प्रकार असायचे. पायदळातला भाला त्याला पदातिकुंत म्हणतात, घोडदळातला भाला त्याला अश्वकुंत म्हणतात आणि हत्तीदळातला भाला त्याला गजकुंत म्हणतात. तर आपल्या समोर जे आहेत हे पायदळातले भाले आहेत. ओके, पायदळातले भाले हे वजनाने मोठे असतात आणि लांबीने पण लांब असतात. तर अशा पद्धतीने हा पायदळातला भाला आहे आणि त्याला खाली रोवण्यासाठी एक टोक ठेवलेला आहे बॅलन्स करण्यासाठी.
अतिशय मजबूत असा एक भाला आहे आणि आपण पाहू शकता की ह्या भाल्यावरती आहे ना सुंदर अशी नक्षी आपल्याला पाहायला मिळते। याच्यावरती सोन्याचं आणि चांदीचं काम असतं की शस्त्रांवरून तुमचा प्रेस्टिज ओळखला जायचा। म्हणजे या शस्त्रांवर जे असलेलं सोनं किंवा चांदी हां तुमचं ती व्यक्ती किती वैभवाचं प्रतीक त्या राज्याचं आणि त्याचा हुद्दा। म्हणजे आज जसं आपल्या गाड्यांवरून आपलं प्रेस्टिज ओळखलं जातं, हातात म्हणजे अंगावरती सोनं किंवा हातात भारीतला मोबाईल, त्यावरून आपल्याला कळतं की ही व्यक्ती प्रतिष्ठित आहे किंवा पैसेवाले। तसं त्या काळामध्ये जो दरबारी आहे तो एखादा सैन्य आत येताना त्याला अडवून विचारणार नाही कोण तू, तुझा हुद्दा काय। तसं शस्त्र बघूनच त्याला कळलं पाहिजे की अरे हा मानकरी आहे, तुमची जागा तिथे आहे, तुम्ही सामान्य शिपाई आहे, तुमची जागा मागे आहे। तर शस्त्रावरून आपला प्रेस्टिज ओळखला जायचा। अशा पद्धतीने ही शस्त्र बनवली जात होती। आणि हे गजकुंत आहे, हा हत्तीवरचा भाला आहे। ओके, हा वजनाने कमी असतो परंतु ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे वरून खाली फेकून मारायचा असतो ना, त्यामुळे असा बारीक असा निमुळता असतो। याला गजकुंत मारायचा असतो, फेकून मारायचा। भरपूर न्यावं लागत असेल। हा म्हणजे त्या हत्तीवरतीच तो स्टॉक ठेवला असायचा धनुष्यबाणाचा, भाल्यांचा। ओके, आपल्याला समोर ज्या दिसतात त्या कट्यारी आहेत। आपण लग्नामध्ये पण नवरदेव कट्यार धरतो त्या पद्धतीच्या कट्यारी आहेत, परंतु दुर्मिळ आणि चांगल्या कंडिशन मधल्या आहेत। ही जी कट्यार आहे ही विजयनगरची कट्यार म्हणतात, साधारणतः एक 400-500 वर्ष जुनी आहे। ओके, याच्यावरती इथे व्याल म्हणून एक काल्पनिक प्राणी आहे, जसं घोरपड असते तशा पद्धतीचं सरपटणारं त्याचं तोंड आहे व्यालचं। अतिशय डेकोरेटिव्ह अशी कट्यार आहे। आणि मी आता म्हणेल की ही विजयनगरची का, किंवा मी म्हणतोय म्हणून असं नाही, तर तुम्ही हम्पीला गेलात ना, तर विरूपाक्षाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर जी शिल्पांकनं आहेत साधारणतः 500 वर्ष जुनी शिल्प आहेत ती, त्या शिल्पांमध्ये सैन्याने हातात धरलेल्या कट्यारी आहेत सेम अशाच्या अशा। त्यामुळे आपण रेफरन्स देतोय की ह्या त्या काळातल्या आहेत म्हणून। याच्यावरती सुंदर नक्षीकाम आहे, ह्या दक्षिणेतल्या कट्यारी आहेत। चिलखत घातला असेल तर चिलखत फोडायला अशा पद्धतीची कट्यार वापरली जायची, जिला टोक असते आणि मणी असतो असा फुगीर भाग, जेणेकरून चिलखत जाळीचं चिलखत तोडता येईल। आता ही सगळी गुप्त शस्त्र आहेत, छोटी शस्त्र आहेत। त्यामध्ये आपण महाराजांनी प्रतापगडावरती अफजल खानाला जो मारला त्या वधाच्या वेळी महाराजांनी जे शस्त्र वापरलं होतं ते बिछुआ। बिछुआ म्हणजे बिछुवा, विंचवाच्या नांगीप्रमाणे ज्याचं ब्लेड आहे हां त्याला बिछुआ म्हणतात। ओके, जांबिया किंवा ह्याला इंडियन टायगर टूथ म्हणतात, वाघाचे जसे दात असतात त्या पद्धतीने। चिलानम, पेशकबज, हे खंजराली, हे सगळे सूर्याचे प्रकार आहेत। ओके, आपण रात्री झोपताना तर तलवारीचं बघितलं होतं, परंतु अचानक जर आपण जेवण खावण झाले आणि पान सुपारी खात असताना जर अचानक शत्रूंनी हल्ला केला तर काय, तर हेच अडकीत ते उलटे करायचे आणि त्याचा सुरा म्हणून वापर करायचा। तर अडकीतता प्लस सुरा अशा पद्धतीचे हे शस्त्र आहे, गुप्त शस्त्र। गोफण बघायला मिळते आपल्याला। अफजल खान वधाच्या प्रसंगी जी वाघनखं वापरली होती ती वाघनखं आपल्याला पाहायला मिळतात। काळविटाच्या शिंगापासून, काळवीट हरिण आहे, मोठी असतील हो हो, नाही अशीच असतात। वाघनखं म्हणजे वाघाची नखं नाहीत, तर त्याचं इंजिनिअरिंग टेक्निक। हो, इथे काळविटाच्या शिंगापासून बनवलेले शस्त्र पाहायला मिळते, याला माडू म्हणतात। अशा पद्धतीने पकडून दोन्ही बाजूने भोसकण्यासाठी याचा वापर केला जायचा। एक नेपाळची कुकरी आहे, त्याच्यात वापरण्यासारखे जांबी आणि सगळी शस्त्र युद्धामध्ये। आणि ती गोफण आहे आपल्याकडे जी पाखरं उडवायला आपण वापरतो, पूर्वी मराठे शस्त्र म्हणून वापरत होते। धनुष्य बाण आहे, त्या बाणाचे दुर्मिळ वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। हा कुठल्या प्रकारचा? हा भालाच आहे, अखंड लोखंडाचा भाला आहे। याला कधी वापरत असत? हा शिकारीसाठी वापरला जायचा किंवा युद्धामध्ये वापरला, याला सांग म्हणतात। अखंड पोलादाचा भाला आहे आणि अतिशय आपल्याला डेकोरेटिव्ह काम ह्याच्यावर पाहायला मिळते। त्यावेळचं काम आहे सगळं, जोड कुठेच बघायला मिळणार नाही तुम्हाला। हो, पोलाद आहे, पूर्ण पोलाद आहे। हातात घेतल्यावर तुम्हाला कळेल किती वजन आहे त्याचं। भरपूर आहे बघा हा, 65 किलो तलवार वापरली होती, आपल्याला 1-2 किलो उचललं नाही। आता आपण बघितलं होतं की भाला, सगळ्यांना माहिती आहे भाला फेकून मारला तर हात मोकळा होतो। मराठ्यांनी काय केलं, त्याच भाल्याला मागे ना रशी बांधली, काढणी। ओके, आणि हा भाला फेकायचा आणि पुन्हा रस्सीच्या साहाय्याने हातात खेचायचा, याला विटा असं म्हणतात। पावनखिंडीच्या युद्धामध्ये शिवाकाशीदांनी
बाजीप्रभूंनी ह्याचा वापर केलेला आहे. आणि छत्रपती शाहू महाराज सातारा गादी त्यांनी ज्योतिबाच्या ज्या सासनकाठ्या नाचतात त्याला जो संरक्षक म्हणून जे सैन्य पाठवलं होतं ते मानकरी विटेकरी होते. आजही सासनकाठ्या ज्यावेळी चालतात ना त्यावेळी ते विटे घेऊन मानकरी त्यांच्या सोबत असतात. तर अतिशय दुर्मिळ असं मराठ्यांचं हे शस्त्र आहे. हिला पेटवतात का? पेटवत नाहीत. हे गोंडा कशासाठी, मारल्यानंतर रक्त घरंगळत येऊन हात चिकटून हात स्लिप होऊ नये ना, म्हणून इथं गोंडा आहे. तर रक्त इथे अडकून बसतं, मग तो साकळायचा, पिळायचा आणि पुन्हा युद्धाला चालायचा. आपल्याकडे बैलाच्या शिंगाला ते चांग लावतात ना, ते घुंगरू, हा तसं चांग इथे लावला जायचा. मग ते शस्त्र हे करताना त्या घुंगरूचा आवाज, म्हणजे युद्धामध्ये पण कलाकुसर असायची. ते ओढल्यावर परत यायचे. लहान मुलांची शस्त्र आहेत. त्यावेळी मूल जन्माला आल्यानंतर आज ना उद्या त्याचा प्रत्यक्ष युद्धभूमीशी संबंध येणार आहे, त्यामुळे त्याला लहानपणापासून शस्त्र प्रशिक्षण दिलं जायचं. ते लहान मुलाची तलवार आहे, ढाल आहे, लहान मुलांचा भाला आहे, छोटी कट्यार आहे. अतिशय दुर्मिळ असं हे सेट आहे, असं बघायला मिळत नाही. छोटी ढाल पण आहे आपल्यासमोर. आणि आजही शस्त्र प्रशिक्षण काळाची गरज आहे. म्हणजे भारत हा एकमेव देश असा आहे की इथे आपल्याकडे आर्मी हे नाही आहे, आर्मीचे शिक्षण नाही आहे. परंतु इतर देशामध्ये बघाल ना तर लहान मुलांना शाळेपासूनच सैनिकी प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे राष्ट्रप्रथम ही भावना त्यांच्यामध्ये जागृत होते आणि समाज जोडण्यासाठी त्यांची मदत मिळते आपल्याला. त्यामुळे आजही तुम्ही बघा की बिंबवलं जातं. तर शस्त्र प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. म्हणजे आज तुम्ही म्हणाल की बंदुकीचं युग आहे किंवा आज AK-47 आहे किंवा हँड ग्रेनेड आहेत, बॉम्ब आहेत, मग ही शस्त्रांची काय गरज आहे? तर लक्षात घ्या, आजही सैन्य, आपलं जे सैनिक आहेत त्यांच्या हातामध्ये ह्या सगळे शस्त्र असतात. परंतु ज्यावेळी हातगाईची लढाई येते किंवा शस्त्रातल्या बंदुकीच्या गोळ्या संपतात त्यावेळी त्यांच्या बंदुकीला समोर आहे ना संगीन लावलेली असते किंवा कमरेला चॉपर असतो, त्यांनीच त्यांना हँड टू हँड कॉम्बॅट करायचा असतो. त्यामुळे शस्त्र आउटडेटेड झालेली नाही आहेत. आजही त्यांचं काम चोख करू शकतात. दुसरी गोष्ट, पिस्तूल चालवताना ते आपण आहे ना लांबून चालवतं, हे भ्याडाचं लक्षण आहे. ओके, तलवार घेऊन 2 ते 2.5 फुटावर जाऊन वार करायचा असतो, त्यासाठी वाघाचं काळीज लागतं. ते वाघाचं काळीज निर्माण करणारी ही शस्त्र आहेत. आता ह्या शस्त्रांपासून आपलं संरक्षण होण्यासाठी अशा पद्धतीचा ढाळींचा वापर केला जायचा. या लोकल चामड्याच्या ढाली आहेत. धातूच्या ढाली नसायच्या. धातूच्या ढाली या उत्तरार्धात, परंतु हा चामडे, लोकल चामडे, हा वार झेलायचा. आणि हा जो उबटपणा त्याला दिलेला आहे, ओल शेप दिलेला आहे, तो त्याच्यासाठीच आहे की वार निसरडा होण्यासाठी. तानाजी मालुसरे यांची सिंहगडाच्या लढाईमध्ये ढाल तुटलेली आहे, आपल्याला रेफरन्स मिळतो. तर ह्या ढाली तुटायच्या. कट्यारीचेच वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्यासमोर कुऱ्हाडी आहेत, त्याच्यामध्ये परशु कुऱ्हाड म्हणतात, त्या ह्या कुऱ्हाडी आहेत. आणि ही जी कुऱ्हाड आहे ही बळी देण्यासाठी वापरली जायची. पूर्वी रेड्याचा बळी दिला जायचा, त्यामुळे त्या पद्धतीचा मान तोडायचे म्हणून त्या मजबूतीचा हे लागते. तर ह्या पद्धतीची ही तलवार आहे, कुऱ्हाड आहे. आणि ही जी छोटी कुऱ्हाड आहे ती, हे जे फासीपारधी समाज आहे किंवा मेंढपाळ समाज आहे तो त्यांच्या पागोट्यामध्ये ही लपवून ठेवायचा आणि काठी घेऊन तो फिरायचा. त्यावेळी ज्यावेळी शत्रूची चाहूल व्हायची त्यावेळी त्या पागोट्यातून ही छोटी कुऱ्हाड काढायचा आणि फाळ लावून तो समोरच्यावरती वापर करायचा. तर अशा पद्धतीने लपवण्यासारखी ही छोटी कुऱ्हाड आहे. आता आपण ही सगळी शस्त्र बघितली आहेत. त्यानंतर आपल्याला आमचे मित्र आहेत निलेशजी, ते तुम्हाला शिवाजी महाराजांचे, म्हणजे आजपर्यंत शिवाजी महाराजांचा पराक्रम आपण चरित्र वाचलंय, परंतु ते नेमके दिसत कसे होते याचा आपल्याकडे रेफरन्स नाही. परंतु त्या काळी जे काही चित्रकार होते त्यांनी महाराजांना समोर ठेवून काही चित्र रेखाटलेली आहेत. ही सगळी जी चित्र आहेत ती बाहेरच्या देशामध्ये आहेत आणि मिनिएचर स्वरूपात आहे. साधारणतः 8 ते 10 इंचाच्या छोटे फोटो आहेत. त्याच्या आपण मोठे लार्ज केलेले कॉपी आहेत आणि हे सगळं सोन्याचं काम आहे त्याच्यावरती. तर आमचे मित्र आहेत निलेशजी, ते तुम्हाला सांगतील सगळी माहिती. थोडं लांबूनच बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक चित्राची माहिती मिळेल. नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती घेतली जी युद्धात वापरली होती, 300-400 वर्ष आधी होती. ही सगळी शिवाजी महाराजांनी किंवा त्या काळात वापरलेली शस्त्र होती. तर आपण जेव्हा शिवाजी महाराज हे नाव ऐकतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात दिसत कसे असतील हा जर आपण विचार केला तर त्यावेळी महाराजांना प्रत्यक्षात जी भेटलेली मंडळी आहेत, बाहेरून आलेली परकीय मंडळी, बाहेरच्या देशातून आलेली, त्यांनी महाराजांचं वर्णनसुद्धा करून ठेवलं आणि त्यांची चित्रंसुद्धा काढून ठेवलेत आणि ती त्यांच्या देशात अजूनही आहेत. म्हणजे हे जे चित्र आपण बघितलं हे लंडनमधलं चित्र आहे. हे आता ब्रिटिश म्युझियम लायब्ररीमध्ये आहे
आणि ह्या चित्रात आपण बघितलं महाराजांची नाक मोठं आहे, कपाळ मोठं आहे, डोळे मोठे आहेत. हा एक मंदिर आहे, त्याला तूर आहे. आणि आपण जे शस्त्र बघितलं पट्टा, जे पहिलं शस्त्र आहे पट्टा, तो ह्या हातात पट्टा आहे. आणि ही धोप तलवार आहे. आणि ही कट्यार जी आपण तिथे बघितली, जी त्यावेळी वापरत होती, हे असं. आणि ह्यावर सुद्धा सोन्याचं वगैरे काम केलेलं आहे. सो हे एक चित्र आहे. आणि ही एक 10 ते 12 चित्र आपल्या संग्रहात आहेत. तर ह्या चित्रांमध्ये सगळ्यात कॉमन जी गोष्ट आहे म्हणजे महाराजांचे डोळे आहेत, तर डोळे पाणीदार आणि मोठे डोळे आहेत, कपाळ मोठं आहे. महाराजांची दाढी आहे, त्यांनी कानात एक अलंकार घातलेले आहे. काही चित्रांमध्ये गळ्यात एक अलंकार आहे. आणि त्यांची जे जर वस्त्र बघितले आपण तर त्यांचा पॅटर्न जवळपास सेमच आहे सगळ्या चित्रांमध्ये आपण बघितलं ना. त्याच्यामुळे एक आपण अंदाज लावू शकतो की महाराज हे आपले असे दिसत होते. एक जवळपास एक चित्र सोडलं तर 1920 पर्यंत आपल्याजवळ असं ठाम निश्चित असं नव्हतं की हे महाराजांचं चित्र आहे किंवा महाराज असेच दिसत होते. सो ही चित्र आपण एक एक करून सगळे बघूया. ह्याच्यात पण महाराजांचे कधी काढले असतील हे जवळपास महाराज हयात असताना म्हणजे 19व्या शतकातलेच आहेत सगळे. हो, त्यातलं फक्त 1 ते 2 चित्र आहेत ते महाराजांच्या नंतर 50 ते 60 वर्षांनी काढलेली आहेत. म्हणजे जवळपास 20व्या शतकातली, 19व्या शतकाच्या शेवटी किंवा 20व्या शतकातली. महाराज 1974 साली हो. वारले. हे पण चित्र बघितलं तर ह्या पण चित्रात ही धोप तलवार आहे, इथे पट्टा आहे, हा जो हातात दिसते ते पट्ट्याचा खोबणे आहे. महाराजांचा मंदिर, इथे अलंकार आहेत, दाढी आहे. प्रत्येक चित्रात महाराजांना दाढी आहे, नाक मोठं आहे, डोळे मोठे आहेत, पाणीदार डोळे आहेत. आणि ह्या चित्रात शिवाजी द मराठा राजा असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. जेव्हा जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झालं त्यात सगळ्या धावपळीमध्ये त्यांना काहीतरी भारतातील चित्रांचा एक संग्रह भेटला. त्या संग्रहात हे चित्र होतं भारतातील. त्यातमध्ये एक 15 चित्र होते. एक संग्रह होता तो जर्मन सैनिकांच्या हातात लागला, त्यामध्ये हे एक चित्र होतं. मग ते अजून त्यांनी बर्लिनमध्ये आहे, एक स्टॅट्स बिलिओथेक संग्रहालय आहे, तिथे म्युझियम आहे, तिथे सुद्धा हे चित्र अजूनही आहे. ते खूप सुंदर असतील. हो, हे आपण इथे हे करून प्रिंट करून इथे त्याची फ्रेम केली. ही प्रतिकृती आहे पण ती ओरिजिनल चित्र. महाराजकडे तलवार आणि पट्टा हे कंपल्सरी असतं. आणि कट्यार कट्यार ही धोप तलवार जी आपण बघितली आणि पट्टा हे कंपल्सरी असतं. फक्त एकच चित्र महाराजांचं असं आहे की ज्यात महाराजांचे हात मोकळे आहेत. आता हे पण चित्र बघितलं, हे नेदरलँडमध्ये रिक्स म्युझियममध्ये आहे. याच्यात पोर्ट्रेट ऑफ शिवाज असा त्याचा उल्लेख केलेला आहे. याच्यात पण बघू शकतो आपण महाराजांचं आहे मंदिर आहे, दाढी, डोळे मोठे आहेत, नाक मोठे आहे, कपाळी, हातातली जी धोप तलवार आहे, कट्यार आणि हा पट्टा. आउट ऑफ द कंट्री जे आहेत मग इंडियन चित्रकारांनी कधीच नाही काही काढली. ॲक्च्युली त्या लोकांची एक चांगली सवय होती की कोणतीही गोष्ट ते लोक लिहून ठेवायचे. आता वर्णन लिहून ठेवायचे. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा झाला आणि आपल्याकडे काही रेकॉर्ड्स होते ना रायगडावर वगैरे, तर जेव्हा रायगड जुल्फिकार खानाने घेतला तेव्हा रायगडावर खूप त्यांनी तोफगोळ्यांचा हल्ला केला होता. मग त्यातले आपले बरेचसे रेकॉर्ड्स वगैरे त्याच्यात हे झाले होते. आणि परकीय लोकांनी प्रत्येक गोष्ट लिहून ठेवले त्यांच्याजवळ आणि जेव्हा ते तिथे गेले तेव्हा त्यांनी पब्लिश सुद्धा केले. सो त्याच्यामुळे ते अजून एक माहित होती की महाराज कर्तबगार पुरुष आहेत त्यांनी, कारण उल्लेख पण तसा केलाय प्रत्येक चित्रामध्ये ना. आता ह्याच्यात पण शिवाजीचं म्हणजे वेगवेगळे महाराजांचे जे पैलू आहेत, मराठा राजा किंवा दख्खनचा राजा वगैरे असे उल्लेख त्यांनी करून ठेवलेले बाहेर काढले. त्यांच्यामुळे आपल्याला जास्त माहिती पडले. एक आपली उपाधी फक्त शिवछत्रपती. आता हा जो राजदूत आहे, डच राजदूत आहे, हर्बर्ट डी आगर त्याचं नाव आहे. सो तो पण बाहेरून आलेला, तो महाराजांना प्रत्यक्षात भेटला होता. आणि मग त्या भेटीत जे जे झालंय त्यांनी ते लिहून ठेवलं त्याच्या प्रवास वर्णनामध्ये की मी महाराजांना भेटलो, मग ती अशी भेट झाली, मग गिफ्ट एक्सचेंज झाले, आपण सन्मान करतो तसं. आणि मग ते सगळं त्यांनी लिहून ठेवून मग त्यांचं हे केलं. हे साधारण 40 वर्षाचे असतील ना महाराज? 35-40 मध्ये असतील, कारण महाराज जगलेच 50 वर्ष, तर त्याच्यामुळे. हे पण चित्र ह्याच्यात पण बघू शकतो. ह्याच्यात पण महाराजांचा उल्लेख तसाच केलेला आहे, वीर शिवाजी.
महाराज मरेपर्यंत लढाई करीत होते म्हणजे हो हो अगदी. मग त्याच्यामुळेच त्यांना ते एवढी धावपळ वगैरे दगदग झाली ती. दगदग. याच्यात पण सेम तुम्ही बघितलं ना, पट्टा आणि ते सोन्याचं काम केलेलंच हे आहे, कट्यार धोप आहे, हे पण सगळं स्ट्रक्चर्स आहे. म्हणजे एकंदरीत जर वेगवेगळे आता हे कशी आहे बाई. हा एकदम कोरीव. आणि आता हे नेदरलँडमधलं आहे, जर्मनीच्या ह्याने पण तसंच काढलंय, डचमधल्या चित्रकाराने पण तसंच काढलंय. म्हणजे ते जवळपास याच ह्याच्यातून याच धाटणीमध्ये त्यांचं एक महाराजांची उंचीसुद्धा एक 5.5 फूटच्या आसपासच होती. आता हे जेव्हा महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा जेव्हा लुटली लंडन गेट तेव्हा सुरतेची बातमी लंडन गॅजेटमध्ये छापून आली होती. हे 1672 सालचं आहे. 17 ते 20 फेब्रुवारी 1672ला महाराजांची बातमी लंडनमध्ये, हे लंडन गॅजेट आहे तिकडचा पेपर आहे, न्यूज पेपर. तर इथे तुम्ही जर वाचलं तर इथे लिहिलंय की दे हॅव देअर फ्रॉम शिवाजी द रेबेल हू हॅव्हिंग बिटन द मोगल इन फेवरल बॅटल्स. मोगलांना वेगवेगळ्या युद्धात हरवलंय, असं शिवाजीने सुरत लुटून सगळ्यांना हैराण केलंय, असा त्याचा उल्लेख आहे लंडन गॅजेटमध्ये. 1672चा आहे. 2 वर्ष अगोदर आपल्याला साता समुद्रापार पोहोचवायचं आहे. आपण कोण आलो त्यांचं पराक्रम पोहोचवायचं आहे? ते हयातीत असताना साता समुद्रापार जिथे जिथे ब्रिटिशांचे हे आहेत, वसाहती आहेत, तिथे तिथे तो पेपर सर्क्युलेट होत होता. आणि तिथे शिवाजी महाराज हे क्रांतिकारक आहेत आणि त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले. त्या पेपरात बातमी आहे लंडन गॅजेटमध्ये. म्हणजे त्या काळामध्ये असताना महाराज साता समुद्रापार पलीकडे जगाच्या याच्यावर त्यांची दाद घेतलेली आहे. आणि आज लोक म्हणतात की आम्ही महाराजांचा मूर्ती बनवून किंवा हे करून त्यांचा प्रचार करू, हे करू. आपण कोण आलो? हे सगळं राजकारण आहे, परंतु हे खरं आहे. ओके. आणि तुम्ही बघाल की केवढी श्रीमंती आहे. म्हणजे हे सगळं सोन्याचं काम आहे. जर ओरिजिनल तुम्ही पोर्ट्रेट बघाल ना तर डोळे दिपून जातात, एवढं सोनं वापरलंय सगळं ह्याच्यामध्ये. पण आपल्याला सगळं त्यांचा जो ताफा आहे, आपण जो आता ह्याच्यामध्ये सांगितलं, घोड्याचं सांगितलं. हा जो घोडा आहे, या घोड्याचे पाय बघा लाल दिसत आहेत. या घोड्याचे पाय आहे ना लाल दिसत आहेत आपल्याला, ते कुंकवाने लाल केलेले आहेत. तर हे शुभ शकून आहे. म्हणजे ज्यावेळी अश्व आपण एखाद्या मोहिमेला घेऊन जातो त्यावेळी त्याचे 4 पाय कुंकवाने लेपन केलेले जातात, ते शुभ आहे. जसे आता आमचे बैल जातात छकड्याला घेऊन लाल लाल तेव्हा त्याला कलर केला जातो, आपण गुलाल लावतो तसं. दुसरी गोष्ट, इथे एक आहे ना पानाचा पुडा घेऊन एक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतोय. सांगितलं त्याबद्दल, पानपुड्याबद्दल. हा, तर महाराजांचं वर्णन आहे की महाराज ज्यावेळी कुतुबशहाला भेटायला गेले होते, ओके, ज्यावेळी दक्षिण दिग्विजयाला जाताना, त्यावेळी समोर जाताना ज्यावेळी प्रतिष्ठित व्यक्ती किंवा आपल्या बरोबरीची व्यक्ती आपल्याला ज्यावेळी भेटते त्यावेळी त्याला आहे ना पान देऊन त्याला हे केलं जातं, काय बोलतो आपण त्याला, विडा देऊन त्याला स्वागत केलं जातं किंवा पाठवलं जातं. तर तो हा पानाचा पुडा आहे, पूर्ण सोन्याचा आहे आणि त्याच्यावरती पाचू आणि माणिक आहेत. हा, ह्याचं हेनरीने हे केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे आणि ह्या चित्रात ते बघायला मिळते आपल्याला. विडा इथे जेवढे दिसत आहेत ते सगळ्या लोकांना पहिलं वाटायचं हे मुस्लिम सैन्य आहे म्हणून, पण नाही, हे मराठ्यांच्या दाड्या आहेत. तो मराठ्यांच्या दाड्या आहेत, या लक्षात घ्या. हे सगळं मराठा सैन्य आहे, मुस्लिम सैन्य काय नाही याच्यात. गोळकोंड्याला काढलेले, हे गोळकोंड्याला कुतुबशहाला भेटतानाच आहे, दक्षिण दिग्विजय आहे. इथेच तो पराक्रम केलाय ना कान्होजी जेद्यांनी, हत्तीची सोंड कापले, ते हे सगळं इकडचंच आहे. आपल्याकडे किल्ल्यांचे मूळ 3 प्रकार आहेत. भुईकोट किल्ले जे जमिनीवर आहेत, हा त्यातला एक प्रकार आहे. जमिनीवरच किल्ला आहे, त्याला 4ही बाजूने फक्त असं आपण जे तटबंदी केलेली आहे. एक पाण्यातले किल्ले आहेत त्याला आपण जलदुर्ग म्हणतो, डोंगरी किल्ले आहेत त्याला गिरिदुर्ग असं म्हणतो. हे गिरिदुर्गातले प्रकार आहेत. हा असेल हे डोंगरावरचे किल्ले. तर आपण मी म्हटलं ना पट्टे दोन्ही हातात चालवतात, हे बाजीप्रभूंचं एक स्मारक आहे, पन्हाळा किल्ल्यावर आहे. ठिकाणचे पहारे असतात, त्यांना रात्रीच्या वेळी थोडं धैर्य आणि आपली एक श्रद्धा असते म्हणून किल्ल्यांवर त्यावेळी गणेश मूर्ती आणि हनुमान मूर्ती असं बऱ्याच किल्ल्यांवर, जवळपास सगळ्या किल्ल्यांवर असे आहेत कोरलेले, कोरीव काम केलेले. हे वीरगळी आहेत, ज्यावेळी युद्ध व्हायचे आणि काही सैनिक आपले मावळे जे युद्धात वीरमरण पत्करायचे, त्यांच्या आठवणीत अशा वीरगळी काढायचे, दगडावर कोरून त्यांचं लढाई करताना जर हे झालं असेल तर लढाई करतानाचं
मग त्याला असं स्वर्गात नेत आहेत असं शिल्प. हां, हे त्यांचे शिल्प आहेत. आता हा राजगड किल्ल्यावरचा बाले किल्ल्याचा भाग आहे. असा हे चंद्रकोर तलाव आहे. तर जे महाराजांचं त्यावेळी वॉटर मॅनेजमेंट होतं, तर हे डोंगराचं उतारावरचं जे पाणी होतं ते खाली वाहून न जाता हे उतारावरचं पाणी या टाक्यांमध्ये येऊन स्टोअर होतं आणि या टाक्यांच्या खालून असे फिल्टर्स लावलेले जिथे कचरा आणि गाळ वगैरे अडकला जातो आणि ते स्वच्छ पाणी या टाक्यात येतं. मग हे पाणी पिण्यासारखं असतं. असं हे बऱ्याचशा किल्ल्यांवर, शिवनेरी किल्ल्यावर आहे, रायगड किल्ल्यावर सुद्धा आहे. प्रत्येक उताराच्या जागेवर असे टाके हे करून मग त्याला फिल्टरेशन करून मेन टाक्यामध्ये पाणी सोडलेलं आहे. तसं एक वॉटर मॅनेजमेंटचं हा एक पद्मदुर्ग किल्ला आहे. आपल्याला सगळ्यांना जंजिरा किल्ला माहिती आहे, मुरुड जंजिरा. तो किल्ला महाराजांना आणि संभाजी महाराजांना त्यावेळी जिंकता आला नव्हता आणि त्यावेळी परिस्थिती अशी होती की जे सिद्धी होते जंजिऱ्यावरचे ते गावात येऊन स्त्रियांना घेऊन तिकडे किल्ल्यावर जायचे, तिथून मग त्यांच्या म्हणजे समुद्रामार्गे हे करायचे. तर तो किल्ला जिंकताना आल्यामुळे त्याच्याच छाताडावर त्याच्याच पुढे हा किल्ला पद्मदुर्ग किल्ला बांधून काढला आहे. सो हा महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे पद्मदुर्ग. आपण अलिबागला आजही गेलो मुरुडला तर मुरुडवरून पद्मदुर्ग किल्ल्यावर जाता येतं. हा एक रामशेठ छोटेखानी किल्ला दिसतोय. अगदी छोटा किल्ला आहे, अगदी छोटा किल्ला आहे नाशिकमध्ये. पण 6 वर्ष हा किल्ला मोगलांना जिंकता आला नव्हता. 6 वर्ष किल्ला झुंजत ठेवला होता. म्हणजे जर एक एक गडाला 6-6 वर्ष लागली तर आपल्याकडे जवळपास 300 ते 400 किल्ले त्यावेळी होते. पण महाराजांची किल्ले बांधणीची जी पद्धत होती, म्हणजे जर किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार असेल ते असं सरळ कधीच नव्हतं, ते असं गोमुखीच होतं. इथून येऊन असंच जावं लागेल. त्याचा 2-3 फायदे आहेत की सैन्य एका वेळी खूप सैन्य आतमध्ये येऊ शकत नाही, सरळ मोठं लाकूड किंवा काय घेऊन ते दरवाजा तोडू शकत नाही. अशा 2-3 गोष्टीमुळे ते गोमुखी प्रकार आपल्याला रायगडवर आहे, राजगडवर आहे. प्रत्येक जे सिंधुदुर्ग किल्ला आहे, प्रतापगड किल्ला आहे, जे जे किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले त्या प्रत्येक किल्ल्याचा दरवाजा आहे तो गोमुखी प्रकाराचा आहे. महाराजांचं एक असं होतं की प्रत्येक किल्ल्याला एक चोर दरवाजा असलाच पाहिजे. म्हणजे जेव्हा रायगड मोगलांच्या हाती गेला त्यावेळी जर वाघ दरवाजा नसता, रायगडला एक वाघ दरवाजा आहे, तर तो वाघ दरवाजा नसता तर राजाराम महाराज जिंजीला जाऊ शकले नसते. त्यामुळे हा छोटेखानी किल्ला जरी असला तरी किल्ल्याची मागची बाजू आणि हे जे दिसते हे चोर दरवाजा आहे. आज वसार गावात विजय जोशी यांच्या संकल्पनेतून आणि विकी जोशी यांच्या मेहनतीतून जे शिवोत्सव साजरा केला जातो आहे त्याच्यात पौराणिक म्हणजे शिवाजी महाराज 350 वर्ष काळातील काही वारी भाले बच्चे आणि त्यांचे गडकिल्ल्याचे फोटो आणि शिवाजी महाराजचे दुर्मिळ फोटो जे आउट ऑफ दी कंट्रीनी बनवलेले फोटो आहेत. सुंदर माहिती आहे की आपल्याला ती इतिहासच कधी भेटली ना अशी माहिती आपल्याला या विजय जोशी यांच्या संकल्पनेतून आपल्याला मिळाली आहेत. आणि खरोखरच मला त्यांचं करावं तेवढे कौतुक थोडे आहे. त्यांच्या जोडलं विकी जोशी आहे त्याचंही कौतुक करावं तेवढे थोडे आहेत की या असे कार्यक्रम वेळोवेळी तरुणांमध्ये जागृती यायला पाहिजे, राबवायला पाहिजे. कारण असे कार्यक्रम कधी राबवत नाही. हा पहिलाच कार्यक्रम आपल्या याच्यात गावात होतो. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आपले माननीय विजय जोशी यांच्या संकल्पनेतून हे जे वसार गावामध्ये आज शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ फोटो, गडकिल्ल्यांचे फोटो, शस्त्र, त्यांनी वापरलेली अनेक प्रकारची हत्यारं व ज्या काय वस्तू त्या काळी वापरण्यात आल्या होत्या याच्यात ज्ञान मुलांना नसतं किंवा मुलांना माहितीही नसतं. आज दादांच्या प्रयत्नामुळे हे सर्व काही इथल्या आपल्या वसार गावातील सर्व मुलांना, इतर गावची जी मुलं येतील किंवा प्रतिष्ठित नागरिक येतील, सर्वांना याचं एक आज हे प्रदर्शन बघण्यासाठी मिळणार आहे. त्यामुळे दादांचे मनापासून कौतुक करतो आणि एवढे म्हणून 2 शब्द संपवतो. आज वसार गावामध्ये शिव महोत्सव 2025ची सुरुवात झाली. सुरुवात होताना या पूर्ण कार्यक्रमाची ही जबाबदारी म्हणजे मेहनत सन्माननीय अशोकजी फुले, बरोबर मदन सर, संजय सर, दिलीप फुलोरे सर खूप चांगल्यापैकी इकडे एक प्रतिसाद मिळाला. आणि आमच्याकडे जो विषय इथे आणण्याचा प्रयत्न जो करतोय ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा वारसा आहे तो पूर्ण आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही कारण तो व्यापक आहे. पण त्याच्यातून काही क्षण जर लहान मुलांपर्यंत
मोठ्यांपर्यंत जर पोहोचू शकतो, या अनुषंगाने हा प्रोग्राम इथे आपण याचं एक्झिबिशन इथं लावलं आहे. या पूर्ण कार्यक्रमामधून जर फक्त 2 मुलं पण जर याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन बाहेर पडले तर ही आमच्यासाठी एक नवीन सुरुवात असेल. आणि या ही सुरुवात व्हावी म्हणून आम्ही काहीतरी वेगळं एक संकल्पना घेऊन आज आम्ही इथे आहोत. आजच इथेच आम्ही एक दुसरा विषयही करण्याच्या तयारीत आहोत की कल्याण हा जो क्षेत्र आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला क्षेत्र आहे. आतापर्यंत इथे एवढे काही विषय झाले ते कल्याणमध्ये फक्त रोड रस्ते ह्याप्रमाणेच जातात, पण एक हेरिटेज वॉक ह्या नावाने आपण एक संकल्पना उभी करतोय जेणेकरून लहान मुलांना कल्याण हे चालताना समजेल की बाबा कल्याण काय आहे. कारण कल्याण हा ऐतिहासिक शहर आहे आणि तो कोणत्या प्रमाणे असावा याची एक संकल्पनेवर आमचं काम चालू आहे. आणि लवकरच ते घेऊन या लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना घेऊन आम्ही तो हेरिटेज वॉकच्या नावाने करण्याचा प्रयत्न करतोय. आज इथे मिळालेला प्रतिसाद खूप छान आहे आणि आता ही ज्या सुरुवात झाली आहे मी सर्व मान्यवरांचे त्याचे आभार मानतो. धन्यवाद. आणि विशेषतः आपल्या चॅनलचे आभार मानतो. IITTM कॉलेज आहे ना, IITTM कॉलेज ग्वालियरला, ते मिनिस्ट्रीचंच कॉलेज आहे. गव्हर्नमेंट हो, ते जे मिनिस्ट्री ऑफ टुरिझम आहे त्यांचं स्वतःचं ॲफिलेटेड कॉलेज आहे. नाही असू दे, आमची विरांगण आहे. ही गाथा नवनाथांची जी मालिका आहे ना त्याच्यामध्ये काम केलेलं आहे हिने. काय नाव आहे? जया आणि विजय. पण आम्हाला माहिती लगेच जाणवलं की माहिती आम्हाला तुम्ही चांगली दिली ना. त्यांची मेहनत आहे त्यांचं ते व्हायला ओके. मित्र विषय असा आहे की जसं तुम्हाला मागितलं की आपल्या दादांकडून आपण दादांची माहिती करतो कारण दादांचा जरा इतिहास कॉलेज आहे. दादांची जशी इतिहासावर पकड आहे तसा प्रत्येक पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये जे आपण कॅरेक्टर बघतो त्यांना प्रॉपर जी म्हणजे बोलण्याची पद्धत असते महाराज कसे चालायचे किंवा कोणताही एक संभाजी महाराजांचं झालं की कसे चालणं बोलणं असेल तर सर्व गोष्टी दादा गाईड करायचे. दादा 2 शब्द. पहिले तर तुझं नाव सांग दादा. जय शिवराय. माझं नाव प्रणय प्रमोद शेलार. मला भार्गव या नावाने सुद्धा ओळखलं जातं. शिवाजी महाराजांची जी काही शस्त्र आहेत त्याचं चालवण्याचं प्रशिक्षण आपण सगळ्यांना देत असतो. त्याचबरोबर आपण कलाकारांनाही देत असतो. आत्ता येणारे जे काही ऐतिहासिक चित्रपट आहेत या चित्रपटामध्ये ज्या तुम्ही युद्धाच्या ज्या काही प्रकार बघतायत किंवा युद्ध बघतायत त्याच्या मागे एक खारीचा वाटा हा आमचा आहे. शिवगर्जना प्रतिष्ठान या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि गेली 13 वर्ष ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या शौर्याचा वारसा हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा प्रचार होण्यासाठी प्रयत्न करते. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याकडे ऐतिहासिक नाणी आणि शिवकालीन शस्त्रांचा संग्रह आहे.
त्याचे प्रदर्शन आपण शाळा महाविद्यालयांमध्ये भरवत असतो. त्याच पद्धतीने शिवछत्रपतींची जी चित्रे आहेत त्याचे आपण मोठ्या प्रमाणामध्ये छायाचित्र बनवून त्या तसबरी आपण लोकांना दाखवतो आणि त्याच्यातून महाराजांचं व्यक्तिवर्णन कसं होतं, कारण महाराजांचं कर्तृत्व आपण अभ्यासलं आहे, त्यांचा प्रत्येक गोष्ट आपण इतिहासामध्ये अभ्यासली आहे, परंतु त्यांचं व्यक्तिवर्णन ते दिसायला कसे नेमके होते ते आपल्याला ह्या चित्रांमधून पाहायला मिळते. सगळ्या वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी आणि त्यांच्याकडे असलेल्या चित्रकारांनी ही चित्र बनवून घेतली होती. महाराज म्हणजे धावपळ करतायत वगैरे, महाराज फार चालाक होते, ते जास्त धावपळ नाही करायचे, पालखीमध्ये बसूनच प्रवास करायचे. का? कारण का उद्या युद्धात म्हणजे पुढे जाऊन युद्धाला तोंड लागलं तर तो स्टॅमिना असायला हवा ना, नाही धावत पळत असायचं का. महाराज फार जपायचे. परंतु काय की हा जो स्वराज्य निर्मितीची जी काही घोडदौड झाली त्यामध्ये कंटिन्यू घोड्यावरती आणि हा जो काय प्रवास झाला आहे, युद्ध झाले, त्याचा ताण आणि त्यानंतर जे त्यांना आजार जडलं त्यामुळे ते लवकर दगावले. आता महाराज दीर्घायुष्य असायला हवे होते. परंतु जरतरच्या गोष्टी पण कमी का होईना, परंतु ह्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी आजपर्यंतचं प्रभाव पडेल असं व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे. आणि आपल्याकडे म्हणतात की महाराज देव होते वगैरे, तर महाराज देव नाही आहेत, महाराज एक सामान्य व्यक्ती आहे आणि सामान्य व्यक्तींनी असामान्य असं कर्तृत्व करून आपल्यासाठी एक तो काय बोलू शकतो, एक एक्झाम्पल सेट केलं आहे की तुम्ही हे कर्तृत्व करू शकता, फक्त तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती असायला हवी आणि आपला दृष्टिकोन, विजन फार महत्त्वाचं आहे. महाराजांकडे पुढच्या 350 वर्षा म्हणजे पूर्वीचं विजन होतं. ज्यावेळी फॉरेनर्स यायचे आहेत म्हणजे बाहेरचे प्रवासी व्यापारी, महाराज त्यांना विचारायचे की तुमचा राजा कसा आहे, तुमचा राज्यकारभार कसं चालू आहे. म्हणजे महाराजांना काय मुद्दामून नाही विचारायचे, त्यांना चौफेर ज्ञान हवं असायचं ना, त्यासाठी हे सगळं विचारायचे. विशेषतः पार्थ व्हायलेचं मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी ज्याप्रमाणे हे सर्व संग्रह करत घेतला आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतोय. रील्स खूप लोक बनवतात, पण महाराजांचा विषय असेल किंवा जनतेचा जिव्हाळ्याचा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे पार्थ काम करतोय त्याबद्दल मी विशेषतः पार्थचे धन्यवाद सांगेन. आणि ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती लावावी, आपल्या लहान मुलांना घेऊन आज इथे यावं. आणि विशेषतः आज बलिप्रतिचा दिवस आम्ही का निवडला, तर आज आपली जी परंपरा आहे याप्रमाणे आपल्या गुराढोरांना सजवलं जातं, त्या जुन्या परंपरेला धरून आज हा राजांचा वारसाही त्या मनात भिजावा, त्या मनात रुजावा, ह्या संकल्पनेतून आजचा दिवस निवडला गेला. आपण सर्वांनी इथे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.